एका विद्यार्थ्यानंच दुसऱ्या विद्यार्थ्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगरच्या सीताराम सारडा विद्यालयात घडलाय। 8वीतल्या विद्यार्थ्यानं 10वीतल्या विद्यार्थ्यावर हल्ला केला, ज्यामध्ये या विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय। शेख मोहम्मद मुस्तकीन हा 10वीतला विद्यार्थी आमच्या सीताराम सारडा या विद्यालयात शिकतो आणि जोएब वसीम शेख हा इयत्ता 8वीच्या वर्गात शिकतो। शाळेत जेव्हा मधली सुट्टी झाली होती त्यावेळेस दोघांचे भांडणं चालले। शिक्षक स्टाफ रूम मध्ये होते आणि मी ऑफिसमध्ये होतो। मुलं ज्यावेळेस ओरडून मला सांगायला आले सर भांडणं आले, त्यावेळेस कुलकर्णी सर, सुनील कुलकर्णी सर आणि मी ताबडतोब घटनास्थळी गेलो, म्हणजे शाळेच्या पोर्चमध्ये गेलो। तिथं त्या मुलाला उचललं, बाईकवाल्याच्या गाडीवर त्याला टाकलं आणि आम्ही तिघं जण सिव्हिल हॉस्पिटलला गेलो आणि तिथून पुढे त्याचा विलास सुरू झाला। जोएब शेख नावाचा जो 8वीचा विद्यार्थी आहे त्याने इयत्ता 10वीच्या शेख मोहम्मद मुस्तकीन याला मारलं आहे। 8वीत शिकणाऱ्या मुलाने 10वीत शिकणाऱ्या मुलाला चाकूने मारलेला आहे। कानाच्या मागे एक जखम आहे त्याला आणि हृदयाच्या खाली एक जखम आहे। अशा 2 जखमा प्रथमदर्शनी दिसत आहेत। त्या मुलाला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलला नेण्यात आलं असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलेलं आहे। ज्या मुलाने मारलं त्याच्याकडे पोलीस स्टेशनमध्ये चौकशी चालू आहे आणि सदर जे दोन्ही कुटुंब आहेत, ही जी मुलं आहेत ह्यांच्या वडिलांचे वाद नाहीत, पण मुलांचेच वाद आहेत। क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून वगैरे वगैरे छोट्या छोट्या कारणांवरून मुलांचे वाद आहेत, त्यातनं हे भांडण झालेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।